धूर्तपणाने केलेली कर्जमाफी आहे आणि हेडलाईन मोठी देण्यात आली होती. हेडलाईन मध्ये सांगितलं होतं की असं असं करण्यात येईल म्हणून. मला वाटतं की फसवेगिरी आहे. लोक आता हुशार झालेली आहेत. यावेळेला मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलपमेंट, मेट्रो, बुलेट ट्रेन, मोठमोठे रस्ते त्यासाठी तरतूद, तेच किती लाख कोटीवर जाईल ते देण्यासाठी शेवटी परत सरकार कर्ज काढणार आहे. गरिबांसाठी कर्ज नाही काढायचं, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरसाठी कर्ज काढायचं धोरण सरकारने घेतलेलं आहे. करूया शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे का? कारण फक्त 2 लाखांचेच कर्ज माफी करण्याची घोषणा केली आहे. सर आपल्या सोबत आहेत शशिकांत शिंदे साहेब. सर काय सांगाल, 2 लाखांचीच कर्ज करूया शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा म्हणत 2 लाखांचीच कर्ज आहे. समाधानी आहात का मला सांगा. असं आहे की ज्यावेळेला आश्वासन देतो निवडणुकीच्या मतासाठी 7-12 कोरा कोरा कोरा, पण ज्यावेळेला काल जाहीर करण्यात आलं त्यावेळेला 2 लाख रुपये फक्त 25 सप्टेंबर 25 पर्यंत जे कोणी असतील त्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये बसवण्याचा ठरवलं. मार्चच्या नंतर सगळे वसुली बँक करते, मग 50,000 लाभार्थी होणार, 50,000 जे नियमित कर्ज भरणार. हे लोकांना किती फसवावं. शेतकऱ्यांना परत उभं करायची असेल, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ वगैरे, आता त्यांनीच सांगितलं यावेळेला दुष्काळ जास्त वाटेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून 9.5 लाख कोटीचं कर्ज ज्यावेळेला तुम्ही उभं करता, त्या 9.5 लाख कोटीच्या दरम्यान अजून काय आम्ही सांगितलं असतं, 50-60 हजार कोटी काढले असते, आम्ही तुम्हाला समर्थन दिलं असतं. 7-12 कोरा करा पण होता, केला नाही, फसवलेला आहे, शेतकऱ्यांना कळलेलं आहे. मला वाटतं की या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय हा सरकारला महागात पडेल. देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी एक कर्जमाफी केली, ती अटी आणि शर्तीवर शेतकरी सुद्धा हैराण झाले होते. आता सुद्धा अटी शर्तीच आहे. धूर्तपणाने केलेली कर्जमाफी आहे आणि हेडलाईन मोठी देण्यात आली होती. हेडलाईन मध्ये सांगितलं होतं की असं असं करण्यात येईल म्हणून. मला वाटतं की फसवेगिरी आहे. लोक आता हुशार झालेली आहेत. यावेळेला निश्चितपणाने त्याचा रोष, कारण आता त्यांना माहिती आहे ना निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत. आता मतं मिळाल्यानंतर 3 वर्ष आता निवडणुका नाही, त्यामुळे आताच कर्जमाफीची घोषणा केली. सांगायला मोठं, आम्ही कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सुद्धा कर्जमाफी झाली, याच्यापेक्षा चांगली झाली होती. पण कोरोना होता, त्यात काही गोष्टी अडकल्या गेल्या 50,000 हप्त्याच्या, बाकी झालीच होती ना. म्हणजे हे सगळं हे आहे. आता 3 वर्ष निवडणूक नसल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. एकीकडे आपण बघतोय शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा सरकार केली, मात्र सरकार सुद्धा कर्जबाजारी आहे. 9.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा सरकारने केल्या. 50,000, पण माझ्या माहितीप्रमाणे 56,000 का 60,000 कोटीचा अर्थसंकल्प दिलेला आहे. अर्थसंकल्प तुटीचा, उत्पन्न कसं वाढवणार ते सांगितलं नाही. त्यांना ठाम विश्वास आहे आम्ही कर्ज काढण्याची क्षमता महाराष्ट्राची तेवढी आम्ही काढू शकतो. आणि यामध्ये मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलपमेंट, मेट्रो, बुलेट ट्रेन, मोठमोठे रस्ते त्यासाठी तरतूद, तेच किती लाख कोटीवर जाईल ते देण्यासाठी शेवटी परत सरकार कर्ज काढणार आहे. गरिबांसाठी कर्ज नाही काढायचं, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरसाठी कर्ज काढायचं धोरण सरकारने घेतलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, अजितदादांच्या जवळच्या संबंधित लोकांचे नार्को टेस्ट करण्याची मागणी तुम्ही करताय, काय काय? नाही, जे कोणी त्यामध्ये संशयाच्या माध्यमातून शंका व्यक्त केलेले आहेत, जे आढळून येतील त्यांच्या बाबतीमध्ये नार्को टेस्ट व्हावी. मी व्यक्तीचं नाव घेत नाही, अशा प्रकारची मागणी आहे. त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी काय उत्पन्न होते आम्ही पण चर्चा सभागृहात घेतलेली आहे. त्याचा काय निष्पन्न होऊन ठरवू. एकीकडे सरकार सीबीआय चौकशीची मागणी करत होतं, मात्र अजून सीबीआयनं जे काय तपास सुरू केलेला नाही. सरकारने मागणी केली, फडणवीसांनी पण सरकारकडे मागणी केली, मात्र तपास सुरू होत नाही. केंद्रातलं वजन सरकारचं कमी झालं का काय? देवेंद्र फडणवीसांचं कमी झालेलं काय? जर मागणी होत तर सीबीआयची चौकशी लगेच त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती. आम्ही सदनात विषय घेतलेला आहे, त्याच्यावर आम्ही खुलासा सरकारला मागू. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस अतिशय जलद गतीने चौकशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टिगेशन संस्थाकडे गेल्या. अनिल देशमुखांची केस असेल किंवा संजय राऊतांची. ते राजकारण होतं, राजकीय दृष्टिकोनातून लगेच चौकशी होते. एक उपमुख्यमंत्र्यांची केस आता त्याची मागणी आता सत्तेमध्ये असलेल्या त्यांच्या पक्षांनी करणं गरजेचं आहे. आमचा नेता गेला तसं त्यांचा पण नेता गेला ना. नुसते निवेदन देऊन चालत नाही, त्याला मागणी करून तशी चौकशीचं या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. तो अजून झाला नसेल तर मला वाटतं चुकीचं आहे. हे होते शशिकांत शिंदे. त्यांनी ही कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या संबंधित काही लोकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा शशिकांत शिंदे करतायत. कॅमेरामॅन आदित्यसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.